सुखा सद्धम्म देशना सुखा संघ सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नांची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सारनाथ बुद्धविहार वाघनगर या ठिकाणी आजपासून आपल्या या वर्षावासातील धम्मदेशनेला प्रारंभ होत आहे। या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। धम्मदेशना श्रवण करत असताना तर धम्म श्रवण करण्यासाठी 5 प्रकारचे बल आपल्यामध्ये असावे लागतात आणि धम्मदेशना आपल्याला श्रवण करू न देणारे 5 प्रकारचे शत्रू असतात। तर आज 5 प्रकारचे शत्रू आपण बघू, म्हणजे आधी दुश्मनाला बघितलं पाहिजे आहे की नाही, मग त्यावरती काय उपाय आहे ते आपल्याला समजते। तर पहिले शत्रू बघू की नेमकं कोणते शत्रू आहे आणि उद्या मित्र बघू। शत्रूंची ओळख होणं गरजेचं, म्हणजे बलवान होते माणूस जर आहे शत्रूला पाहिलं, कारण समोरचा व्यक्ती किती बलवान आहे यावरून मग आपल्या शक्तीचा अंदाजा आपल्याला करता येत असतो। त्यामुळे आज आपण शत्रू बघू, उद्या आपण मित्र बघू आणि त्यानंतर आपलं सुरुवातीला कंटिन्यू देशना होणार आहे। विशेष रूपाने या संसारामध्ये जीवन जगत असताना 6 प्रकारचे शत्रू आपल्या जीवनामध्ये असतात। 6 प्रकारचे शत्रू, तसं प्रामुख्याने 5 प्रकारचे निवारण भगवंताने सांगितलं आहे, त्याला सुद्धा शत्रूच असं म्हटलं आहे, परंतु थोड्या वेगळ्या अँगलने मी सांगण्याचा हे प्रयत्न करत आहे। आणि 5 प्रकारचे मित्र, ज्याला 5 बल भगवंताने असं म्हटलं आहे। तर संसारामध्ये मनुष्य जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की वेगवेगळ्या प्रकारच्या विचाराने आपण प्रेरित असतो। वेगवेगळ्या प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात। ही जी आपली 3.5 हाताची जी काया आहे, 3.5 हाताचं जे आपलं शरीर आहे, या शरीरामध्ये सर्व काही घडत असते, या शरीरावरती सर्व काही घडत असते, चांगलेही घडत असते आणि वाईट सुद्धा घडत असते। याच नाशवंत शरीराने आपण चांगलेही कर्म करतो, कुशल कर्म करतो आणि पुण्यकर्म सुद्धा आपण करू शकतो। याच शरीराने आपण अकुशल कर्म सुद्धा करू शकतो, वाईट कर्म सुद्धा करू शकतो, अनेक प्रकारचे पाप कर्म सुद्धा आपण या शरीराने करत असतो। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण आपल्या प्रज्ञेला विकसित करण्यासाठी आपल्यामध्ये असणारे जे दोष असतात, आपण त्या दोषाला सुद्धा ओळखलं पाहिजे, दोषाला आपण ओळखलं पाहिजे। जर जोपर्यंत आपण आपल्यामध्ये असणाऱ्या दोषाला ओळखत नाही, शत्रूंना ओळखत नाही, तोपर्यंत आपण
जीवनामध्ये समोर वाटचाल करू शकत नाही. आणि त्यामुळे सर्वप्रथम आपण आपल्या शत्रूंना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून. बाह्य नाही आहे, बाह्य दृष्टिकोन नाही आहे, तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून, ज्याला मानसिक शत्रू असं भगवंतांनी म्हटलं आहे. तर मानसिक शत्रू सांगताना भगवंत असे म्हणतात की पहिला शत्रू आहे कामछंद, ज्याला कामभाव, काम विकार असं म्हटलं आहे. आता कामछंद, कामभाव, काम विकार याची जी व्याख्या आहे, याची व्याख्या अगदी भगवंताने सहज आणि सोपी केलेली आहे. कामछंद म्हणजे मनुष्याच्या या 6 इंद्रियाच्या द्वारा उत्पन्न होणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे भाव असतात. तसं आध्यात्मिक भाग आहे, अभिधर्माचा तो भाग आहे, परंतु समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे हे जे कामछंद भाव आहे, कामराग आहे, काम भाव आहे, साध्या सोप्या भाषेमध्ये त्याला तृष्णा असं भगवंताने म्हटलं आहे. या 3 प्रकारच्या तृष्णा आहे, कामतृष्णा आहे, भवतृष्णा आहे आणि विभवतृष्णा आहे. तर ही जी महत्वपूर्ण जी तृष्णा भगवंताने सांगितली त्याला कामभाव, कामतृष्णा असं म्हटलं आहे. मग ती या कामतृष्णेच्या द्वारा कशा प्रकारे मनुष्य म्हणजे त्यामध्ये वाहून जात असतो. कारण कामाला ओघ असं म्हटलं भगवंताने. ज्याप्रमाणे नदीचा जो प्रवाह आहे, या नदीच्या प्रवाहामध्ये सर्व प्रकारचं वाहून जात असते. नदीच्या प्रवाहामध्ये चांगलंही वाहून जाते आणि वाईट सुद्धा वाहून जात असते. अगदी तशाच प्रकारे संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य जर या प्रवाहामध्ये पडला आणि या प्रवाहामध्ये पडत असताना जर त्याने स्वतःला सावरलं नाही, स्वतःला त्याने समजून घेतलं नाही, स्वतःला त्याने जाणलं नाही, तर या प्रवाहाच्या विरुद्ध तो काम करू शकत नाही आणि त्यामुळे त्या प्रवाहामध्ये तो वाहून जात असतो. कारण भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये असंख्य लोक असे आहेत की जे लोक नदीच्या किनाऱ्याने चालणारे आहेत. नदीच्या किनाऱ्याने जास्त लोक चालणारे असतात. त्या प्रवाहाला पाहतात की हा नदीचा प्रवाह आहे, हा वेगवान प्रवाह आहे, या वेगवान प्रवाहामध्ये आपण काही जाऊ शकत नाही. मग त्या नदीच्या किनाऱ्याने चालणाऱ्यांची संख्या मात्र अधिक असते. त्या नदीच्या प्रवाहाला पार करून पहिले तरी जाणाऱ्याची संख्या मात्र फार कमी असते. भगवंत असे म्हणतात कारण काठाकाठाने राहणारे लोक या संसारामध्ये जास्त आहे आणि त्यामुळे त्या नदीच्या किनाऱ्याने जीवन जगणाऱ्यामध्ये आपण असू नये. तर त्या नदीच्या प्रवाहामध्ये उतरण्याची क्षमता, उतरण्याचं बल आपण आपल्यामध्ये निर्माण केलं पाहिजे आणि केवळ उतरूच नव्हे तर त्या प्रवाहाला पार करून म्हणजे पहिलं तरी जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण प्रवाहामध्ये जर आपण उतरलो आणि प्रवाहामध्ये उतरल्यानंतर जर आपण प्रयत्न नाही केले तर काय होईल, आपण वाहून जाईल. अगदी तशा प्रकारे या संसारामध्ये असंख्य लोक प्रवाहामध्ये उतरतात परंतु प्रवाहाला पार करू शकत नाहीत. काही मोजके लोक असतात जे की त्या प्रवाहाला पार जात असतात. आणि पहिले तरी भगवंत असे म्हणतात की हा जो कामाचा प्रवाह आहे, या कामाच्या प्रवाहाच्या पार जेव्हा आपण जात असतो तर तिथे मात्र निर्वाणगामी फळाचा आपण अनुभव घेऊ शकतो आणि त्यामुळे पहिले तरी आपल्याला निर्वाणगामी फळं, सुखाची फळं त्या ठिकाणी चाखायला मिळत असतात. आणि त्यामुळे हा जो कामभाव आहे म्हणजे आपल्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होण्यासाठी हे फक्त आपलं शरीर कारणीभूत आहे. हे जे 3.5 हाताची जी काया आहे, या 3.5 हाताच्या कायेच्या द्वारा आपल्यामध्ये त्या ठिकाणी आपलं जीवन दुःखपूर्वक आणि सुखपूर्वक आपण जगू शकतो. तर काय ही 3.5 हाताची काया म्हणजे काय, तर या 3.5 हाताच्या कायेवरती म्हणजे शरीरावरती ज्या कामाचा संचय आपण करत असतो, म्हणजे आपल्या भाषेमध्ये ज्या तृष्णेचा आपण संचय करतो, जी तृष्णा आहे, ज्या तृष्णेचा आपण संचय करतो ती तृष्णा 6 प्रकारच्या अंगाने आपण संग्रहित करत असतो. समुदाय ज्याला भगवंताने असं म्हटलं आहे संग्रह आपण करत असतो. तर 6 प्रकारची इंद्रिय आहे आपल्या शरीरावरती, 6 प्रकारचे असे अंग आहे, 6 प्रकारचे भाग आहे, इंद्रिय आहे. कोणते कोणते, जसं डोळे, डोळे एक इंद्रिय आहे आपलं. दुसरं कान, श्रवण इंद्रिय आहे. तिसरं नाक आपलं, त्याला गंध इंद्रिय असं म्हटलं जातं. नंतर जीभ, तोंड, बोलण्याचं जे काय
चव चव घेणे, चव घेण्याचं इंद्रिय, आणि आपलं हे शरीर त्याला स्पर्श इंद्रिय असं म्हटलं आहे, आणि 6वं मनो इंद्रिय म्हणजे आपलं मन आहे. आता याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपल्या 6 इंद्रियाच्या व्यतिरिक्त दुःख उत्पन्न करण्याचं 7वं कारण कोणतं आहे का 7वं कारण? नाहीच आहे. दुःख आपल्या जीवनामध्ये जर उत्पन्न होत असेल तर या 6 इंद्रियाच्या द्वारा एका इंद्रियाचा संयोग आपल्या कर्माशी होत असतो, आपल्या कामाशी होत असतो, आणि या 6 इंद्रियाचा संयोग ज्या कामाशी झाला त्यानुसार आपल्याला दुःख होत असते. जसं डोळे, थोडक्यामध्ये विशेष रूपाने हा उपदेश भगवंताने म्हणजे प्रकृतीला देत असताना सांगितलेला आहे. कारण प्रकृती नावाची जी काही भगिनी असते, आपण बुद्धार्थ धम्मग्रंथामध्ये म्हणतो, आनंद तिला प्रिय असतो, आनंदासोबत विवाह करावा असं तिची इच्छा असते. मग तिला अनित्यवाद समजून सांगताना भगवंत या शरीराच्या प्रती जो भाव आहे तो भाव आपण सम्यक दृष्टीने कसा जाणला पाहिजे. दृष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपला दृष्टिकोन जशा प्रकारचा असेल, ऐक ना, लोक असे म्हणतात, जशी दृष्टी तशी सृष्टी. जशी दृष्टी असेल तशी सृष्टी आपल्याला दिसत असेल. म्हणजे आपल्या भाषेमध्ये जसा चष्मा आपण लावला, काळा चष्मा लावला तर काळच दिसते, निळा चष्मा लावला तर निळच दिसते, हिरवा चष्मा लावला तर हिरवच दिसते. म्हणजे आपण जसा चष्मा लावतो, चष्मा म्हणजे काय? आपला दृष्टिकोन. आपला दृष्टिकोन जसा असेल तशा प्रकारे हे सर्व लोक, हे सर्व संसार, हे सर्व जग आपल्याला दिसत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण आपल्या स्वतःचं चिंतन केलं पाहिजे, आपण आपल्या स्वतःचं मनन केलं पाहिजे, आणि आपला जो दृष्टिकोन आहे, आपला जो चष्मा आहे तो आपण बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपला दृष्टिकोन जर चांगला असेल, कारण भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये वाईट कोणीच नाही आहे आणि या संसारामध्ये चांगलं कोणीच नाही आहे. जसं मी नेहमी सांगतो, एका साधूला एका भक्ताने प्रश्न विचारला की साधू महाराज, भक्त म्हणजे साधू आणि चोर याच्यामध्ये काय फरक आहे, साधूमध्ये आणि चोरामध्ये काय फरक आहे? तर ते सांगतात की काही विशेष फरक नाही, काही विशेष फरक नाही. म्हणजे साधू आणि चोर हे दोन्ही कर्म सारखे करतात. साधू म्हणजे चोर हा धनाची चोरी करत असतो, चोर हा धनाची चोरी करतो, साधू हा चित्ताची चोरी करत असतो, म्हणजे मनाची चोरी करत असतो. म्हणजे चोरात व्याख्या एकच आहे, म्हणजे मनुष्य कोणत्या अंगाने कोणतं कर्म करतो. ऐक ना, म्हणजे जसं तुमचं चित्त चोरणं म्हणजे काय? तुमच्या चित्ताला त्या विषयावरती एकाग्र करणे. ऐक ना, कारण तुमचं चित्त त्या विषयावर एकाग्र होत असेल तर त्या ठिकाणी तुमचं चित्त चोरलं जातं. म्हणजे आपल्या भाषेमध्ये त्या आपल्या मनाला आकर्षित करणे, मनाला त्या विषयावरती केंद्रित करणे. म्हणजे चोर ज्या पद्धतीने चोरी करण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावत असतो, चोर चोरी करण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावतो, अगदी तशाच प्रकारे साधू संन्यासी लोकांचं चित्त एकाग्र करण्यासाठी सर्व प्रकारचे तो प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे आपला दृष्टिकोन अत्यंत महत्वपूर्ण आहे. कोण कोणाकडे पाहतो का? कारण असं म्हटलं आहे, चोर 24 तास फक्त चोर नसतो, चोर 24 तास चोर नसतो, आणि साधू 24 तास साधू नसतो. म्हणजे चोराच्या विचारा मनामध्ये का 24 तास चोराचे विचार येतात का? बिलकुल नाही. आणि साधू संन्यासीच्या विचारा मनामध्ये काही सदा सर्व का चांगले विचार येतात का? असं आहे का? असं बिलकुल नाही. म्हणजे मन मनुष्याचं बदलू शकते, मन परिवर्तनशील आहे. आणि त्यामुळे या 6 इंद्रियाच्या द्वारा आपण स्वतःला फार संयमित केलं पाहिजे, फार जाणलं पाहिजे. जसं डोळे आहे, डोळे काय करतात? बघण्याचं काम करतात. डोळे हे बघण्याचं काम करतात. कशाला बघण्याचं काम करतात? तर दिसणाऱ्या वस्तूला बघण्याचं डोळे काम करतात. जसं उदाहरण समजून घ्या, आता इकडे आपण बघितलं फुलाकडे, फुलाला आपण बघितलं डोळ्याने, तर फुलाला बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय विचार येतो, काय वाटतं? पाहता क्षणी आपल्याला काय वाटते? जसं एखादं गुलाबाचं सुंदर फुल आपण इथं ठेवलं भगवंताच्या समोर, तर गुलाबाच्या सुंदर फुलाकडे बघून आपल्या मनामध्ये काय विचार येतो? असं वाटतं फुल किती सुंदर आहे, फुल किती मनमोहक आहे, किती म्हणजे सुगंधाने युक्त असेल. कधी कधी मग असं वाटतं की घेऊ का, लावू का, जरा दिसते चांगलं, जरा सौंदर्य वाढवते, असंही होते.
पण जर समजून घ्या एका दृष्टीने हे बघितलं आपण, फुलाचं सौंदर्य बघितलं, ऐक ना, फुलाचा गंध बघितला, फुलाचा रंग बघितला, त्या फुलाच्या द्वारा आपली इच्छा उत्पन्न करण्याचा आपण प्रयत्न केला, गंध घेऊ का आपण असा विचार केला. पण दुसऱ्या बाजूने जर आपण आध्यात्मिक दृष्टीने विचार जर केला तर एखादा चांगला मनुष्य, ज्ञानी मनुष्य म्हणेल, वन्न गंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामी मुनिंदस्स श्रीपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पुयेन मेथेन लभामि मुखं पुफं मिलायाति यथा इदं मे कायो तथा याति विनाश भाव. हे फूल जरी सुंदर दिसत आहे, रंगाने युक्त आहे, चांगल्या प्रकारचं आहे, गंधाने युक्त आहे, परंतु हे काही क्षणामध्ये नष्ट होणार आहे, काही क्षणामध्ये संपूर्ण जाणार आहे, छिन्न विच्छिन्न होणार आहे, मातीमध्ये मिसळणार आहे. अरे हे फूल ज्याप्रमाणे नष्ट होणार आहे, अगदी माझं जीवन सुद्धा तसंच नष्ट होणार आहे. असा हा भाव, ज्यांचा दृष्टिकोन चांगला असेल, एक ना, बघण्याचा दृष्टिकोन ज्यांचा असेल तर तो त्यामध्ये बदलू शकतो. एकदा एक भिक्षू ध्यान साधनेला बसलेले असतात आणि ध्यान साधनेला बसल्यानंतर ते अनित्य भाव संज्ञा करत असतात, म्हणजे अनित्यावरती त्या चिंतन मनन करत असतात, अशुभ भावनेवरती चिंतन मनन करत असतात. तर रस्त्याने जाताना एक अत्यंत सुंदर स्त्री जात असते आणि तिच्या पाठीमागून तिचा पती सुद्धा त्याच रस्त्याने जातो. त्यांना असं वाटतं भंतीच्या झाडाखाली बसलेली आहेत, तर यांना विचारू आपण की बा इथून तुम्ही जी स्त्री बघितली आहे तर ती कोणत्या दिशेने गेली. आणि ते व्यक्ती विचारतो भंतेला की भंते, आपण इकडून जाताना एखादी स्त्री बघितली का? तर भंते म्हणतात की नाही, मी स्त्री काही बघितली नाही, हा परंतु या रस्त्याने जाताना एक हाडा मासाचा सापळा मात्र मी बघितलेला आहे. कारण त्यांनी काय, ते अनित्य संज्ञा करत होते, कारण त्याच्यामध्ये त्या स्त्रीचं सौंदर्य त्यांनी पाहिलं नाही, तर एक हाडा मासाचा सापळा रस्त्याने जाताना मी पाहिला आहे, या दिशेने तो जात आहे. म्हणजे मनुष्य बघतो कोणत्या दृष्टीने, मनुष्याचा दृष्टिकोन कसा आहे, आपली भावना कशी आहे, या भावनेच्या आधारे आपली दृष्टी आपण बदलली पाहिजे. कारण डोळे फार डेंजर असतात, डोळे फार डेंजर असतात. म्हणजे जे दुःख उत्पन्न होते तर डोळ्याच्या आधारानेच होते, डोळ्याने, कारण डोळ्यामध्ये भाव असतात. म्हणजे तुम्ही सुखी आहात की दुःखी आहात हे तुमचे डोळे सांगू शकतात, तुम्ही बेचैन आहात हे तुमचे डोळे सांगू शकतात, तुमच्या मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे, हे तुमचे डोळे सांगू शकतात. म्हणजे जसं आरसा सगळं काही सांगते, आरशाकडे जर आपण पाहिलं तर आरसा सगळं काही सांगते, आरसा कधी खोटं बोलत नाही, आरसा कधी खोटं बोलत नाही. त्याचप्रमाणे आपले डोळे सुद्धा सर्व काही आपल्याला सांगत असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या दृष्टीला आपण जे बघत असतो, ही जी सृष्टी आहे तर ते आपल्यावरती डिपेंड आहे. कारण त्यामुळे सुद्धा जर डोळ्याने एखादं चांगलं रूप बघितलं तर त्यामध्ये कोणी आसक्त होतो त्या रूपाबद्दल, पण कोणी मात्र त्यामध्ये अनित्य भाव जाणतो की अरे हे नष्ट होणार आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. कारण भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जे रूप आहे, जे रूप आहे, जे दृश्य आहे, तर त्या दृश्याच्या द्वारा आपल्या चित्तामध्ये बेचैनी उत्पन्न होत असते. राजा प्रसेनजित एकदा नगरामध्ये फेरफटका मारत असतो आणि नगरामध्ये फेरफटका मारत असताना, आता राजा राजा आहे, राजे लोक नेहमी काही नगराने फिरत नसत, क्वचित ठिकाणी राजाचं दर्शन घेणं सुद्धा पुण्य मानलं जायचं पूर्वीच्या काळामध्ये. तर त्या फेरीमध्ये म्हणजे राजाच्या पाठीमागे असंख्य लोक चालत असतात, तर राजा सुद्धा इकडे तिकडे पाहत असतो, सर्व बघत असतो. आणि बघत असताना एका 7 मजल्या माळ्यावरती एक सुंदर स्त्री असते आणि ती सुंदर स्त्री सुद्धा, म्हणजे तिला सुद्धा असं वाटतं की राजाला आपण बघावं, आणि राजाला ती बघते. एका क्षणामध्ये त्या ठिकाणी ती बघते आणि बाजूला होते. राजा तिला पाहतो, अत्यंत सुंदर असते, अत्यंत रूपवान असते. एका क्षणामध्ये राजा चित्त बेचैन होते. तो असा विचार करतो की मी एवढा सुंदर आहे, राजा प्रसिद्ध अत्यंत सुंदर होते असं म्हटलं आहे, त्याच स्त्रीने माझ्याकडे बघितलं आणि पूर्णपणे ती नाहीच झाली, ते बेचैन होतात, दुःखी होतात. जसं मल्लिकेचं आहे, मल्लिका जेव्हा भगवंताकडे जाते, भगवंत फक्त एक नजर तिच्याकडे टाकत असतात, एक नजर तिच्याकडे टाकतात, तिची नजर सुद्धा भगवंताकडे होते, भगवंत आपली नजर हटवतात. नजर भगवंताने हटवल्याबरोबर तिला एवढं दुःख होते, कारण ती म्हणते की माझ्याकडे बघणारा व्यक्ती फक्त मला बघत राहील, कारण ती अत्यंत सुंदर होती, अत्यंत रूपवान होती. परंतु भगवंताने मला एकदा बघितलं आणि भगवंताने म्हणजे तिला स्वतःला असं वाटलं की माझ्या सौंदर्याचा तो अवमान आहे,
भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या चित्तामध्ये जो भाव आहे, जी दृष्टी आहे, कारण भगवंताने ते अनित्य जाणलं, नंतर तिला अनित्याचा उपदेश केला, ती परिवर्तित झाली आणि एवढी मोठी भिक्खुणी झाली की भगवंत असे म्हणतात की भिक्षुनो, माझ्या भिक्खुणी संघामध्ये प्रज्ञेमध्ये जसा सारीपुत्र इकडे भिक्खूंमध्ये अग्र आहे, तशी प्रज्ञेमध्ये भिक्खुणी खेमा सुद्धा अग्र आहे. म्हणजे मनुष्याचं जे कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे, तर ते पुण्यकर्म कुशल कर्म मनुष्याला कधी आणि केव्हा फळ देत असेल ते आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे डोळ्याने आपण जे बघतो त्याच्यामध्ये सत्यता आपण जाणली पाहिजे. कानाने जे आपण शब्द ऐकतो, ना, कानाने शब्द ऐकतो आपण, चांगला शब्द जर समजा ऐकला तर आपल्याला एकदम छान वाटते, वाईट शब्द ऐकला तर आपण दुःखी होतो. कोणी जर म्हटलं वा धम्मबुद्धी म्हणते म्हणजे वा लयच चांगले, हा धम्मबुद्धी म्हणते एकदम खुश, ऐक ना. किंवा एखादा उपासकाचं नाव घेतलं, वा हे लय चांगले, एकदम खुश. पण ते कायमस्वरूपी सुख असते का? नाही, ते क्षणिक सुख असते. म्हणजे आपले स्तुतीपर शब्द, आपले वाहवा करणारे शब्द, आपल्याला चांगले म्हणणारे शब्द जर आपल्या कानावरती पडले तर आपल्याला वाटतं की खूप छान आहे. पण ती जर आपली निंदा होत असेल, आपल्याला वाईट म्हणत असेल तर आपल्याला दुःख होत असते. भगवंत असे म्हणतात की या दोन्ही गोष्टीमध्ये आपण समानता ठेवली पाहिजे. कारण सारखं मनुष्यात चित्त नाही आहे. कधी कधी मनुष्याची प्रशंसा होते, कधी कधी मान होतो, कधी कधी अपमान होतो. तर यामध्ये आपण समतोल ठेवला पाहिजे. जर यामध्ये आपला समतोल असेल तर कानाने शब्द ऐकत असताना, ज्याला श्रवण इंद्रिय असं भगवंतांनी म्हटलं आहे, श्रोतमय प्रज्ञा आपण प्राप्त करू शकतो. जर तुम्ही चांगलं चांगलं ग्रहण केलं, चांगलं चांगलं जर तुम्ही स्वीकारलं, चांगलं चांगलं तुम्ही ऐकलं, तर त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा लाभ होत असतो. कारण भगवंताच्या काळामध्ये असंख्य उपासक होते की भगवंताच्या सुत्ताच्या सुत्ता त्यांनी मुखोगत केले, आनंदाने मुखोगत केले. भगवंताच्या काळामध्ये काय लिपिबद्ध पद्धती थोडी होती, लिहिण्याची पद्धत होती का? नाही आहे. तर त्यांची श्रवण शक्ती एवढी प्रभावशाली होती, कारण ध्यान मनन चिंतन ते करत असत. आजही काही लोकांची श्रवण शक्ती एवढी असते की वाचलं की बरोबर त्यांच्या लक्षामध्ये राहतं. अशी जी श्रवण शक्ती म्हणजे एकाग्र चित्ताने जेव्हा आपण एखादी गोष्ट श्रवण करत असतो, कुठल्याही प्रकारे आपल्या चित्तामध्ये विकार न उत्पन्न होऊ देता जेव्हा आपण एखादी गोष्ट श्रवण करतो, तर ती गोष्ट आपल्याकडे तात्काळ तशा प्रकारे ती आपण ग्रहण करत असतो. आणि त्यामुळे श्रवण करत असताना आपण नेहमी चांगलं श्रवण केलं पाहिजे. कानाने आपण जे काय ऐकतो तर ते चांगलं ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु मनुष्याचा स्वभाव आहे, वाईट गोष्टीकडे मनुष्य जास्त आकर्षित होते, वाईट गोष्टीकडे मनुष्य जास्त आकर्षित होतो. जसं उदाहरण म्हणून समजून घ्या, एखादा मनुष्य म्हणजे बाहेर जात आहे ऑफिसच्या कामासाठी, किंवा एखादी स्त्री बाहेर जात आहे ऑफिसच्या कामासाठी, आणि रस्त्यामध्ये समजून त्याला अर्जंट जायचं आहे, अगदी त्या वेळेमध्ये पोहोचायचं आहे. रस्त्यामध्ये समजून घ्या एखादे भांडण चालू आहे, वाद चालू आहे कोणाचे, किंवा मारामाऱ्या चालू आहे, भांडण चालू आहे. तो माणूस विचार केला का नाही मला जॉबला जायचं आहे, मी तर थांबलं नाही पाहिजे. किंवा एखादी महिला विचार केला का नाही मला कामं करायचे, थांबेल का नाही थांबेल? ते सगळे कामं सोडून देईल, आहे की नाही. म्हणजे तिथे जाईल पहिले, आहे ना, सगळे कामं सोडून. जर वाद होत असेल, भांडण होत असेल, कारण त्याच्यामध्ये मनुष्याला जास्त इंटरेस्ट असते, आहे ना. म्हणजे भांडणामध्ये, वादविवादामध्ये, म्हणजे वाईट गोष्टीकडे मनुष्याचं चित्त एकदम आकर्षित होत असते आणि मनुष्य तिकडे जात असतो. चांगलं जर कोणी सांगत असेल तर नाही येणार, आहे की नाही. जसं उदाहरण कालच बोललो होतो, तुम्हाला सुवर्ण संधी आहे म्हटलं होतं, तर बघा आज किती विहार भरला आपलं. म्हणजे आपण काय करतो, कशासाठी करतो, याचं विशेष काही महत्व आपल्याला राहत नाही. म्हणजे जर समजून घ्या, इथे भोजनदान ठेवा उद्या, सुरकर साहेब उद्या भोजनदान बघा आहे रे बाबा, उद्या भोजनाचा कार्यक्रम ठेवला का बस विहार गच्च भरलाय. त्यासाठी आयडिया करावं लागेल मग आपल्याला, नाही का. भोजनदान, खीरदान, फळदान, लोकांची रांग लागेल. म्हणजे चांगलं जर श्रवण करायचं असेल, आपल्याला चांगलं जर ऐकायचं असेल, तर आपला कुठे लोभ असेल, म्हणजे वाईट गोष्टीकडे सांगण्यात तात्पर्य चित्त आपलं जास्त एकाग्र होत असते. चांगल्या गोष्टीकडे आपलं चित्त एकाग्र होत नाही, कारण चांगलं पचवण्याची क्षमता सर्वच लोकांमध्ये नसते. चांगलं ऐकणे म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? जर चांगलं जर ऐकणारे लोक जर असते तर कशाला लागलं असतं. भगवंत असताना सुद्धा लोक भगवंताचे उपदेश ऐकत नव्हते. श्रावस्तीमध्ये मी सांगतो नेहमी की 7 कोटी लोक होते. त्या 7 कोटी लोकांपैकी फक्त 5 कोटी लोक भगवंताची म्हणजे देशना श्रवण करत 3 रत्नाचं त्यांनी शरण ग्रहण केलं होतं. 2 कोटी लोक मात्र अन्य संप्रदायाला मानणारे होते. म्हणजे भगवंत जरी असतील तरी सुद्धा लोक भगवंताचं सुद्धा ऐकण्याची मानसिकता मनामध्ये ठेवत नसतात, कारण वाईटांकडे मनुष्याचे चित्त हे आकर्षित होत असते. आणि त्यामुळे चांगलं चांगलं आपण श्रवण केलं पाहिजे. गंध सुद्धा चांगल्या प्रकारचा आपण
म्हणजे जो काही गंध असतो, म्हणजे गंधामध्ये सुद्धा मनुष्याच्या चित्तामध्ये हे जरी साध्या साध्या गोष्टी आहेत, सोप्या सोप्या गोष्टी आहे, परंतु या गोष्टींमुळे दुःख उत्पन्न होते बघा. म्हणजे चांगला गंध जर असेल, चांगला गंध जर असेल तर त्यामध्ये मनुष्य मोहित होत असतो, मोहित होत असतो, आकर्षित होत असतो. वाईट गंध असेल, जर समजा आपण गार्डन मधून गेलो, फुलाचा गंध आपल्याला प्रिय वाटतो, तो सुद्धा दुःखकारक आहे. जर समजा रस्त्याने तुम्ही चालले, रस्त्याने जात असताना एखाद्या घरामध्ये अत्यंत सुंदर गुलाबाचे फुलं आहेत, तुमचं मन मोहित झालं, तुम्हाला असं वाटतं की बा एखादं फुल आपण तोडावं. फुल तुम्ही तोडलं, तोडल्याबरोबर तिकडून मस्त एकदम आवाज आला, भारी एकदम एकदम चांगल्या मधुर शब्दाचा, काय वाटतं आपल्याला? पश्चाताप होते, अरे उगच तोडला. म्हणजे एका क्षणामध्ये जो आनंद आहे तो विळून जातो, कारण त्यांनी सांभाळलेलं असते, त्यांनी जोपासना केली असते, आणि मग ते एकदम अशा भारी भारी शब्द काढतात बाहेर, की आपल्याला दुःख होते. म्हणजे गंध घेण्याची तृष्णा सुद्धा आपल्याला दुःख देणारी असते. दुर्गंध जर असेल, रस्त्याने आपण चाललो आणि दुर्गंध जर असेल तर एका क्षणामध्ये आपलं चित्त हे म्हणजे वेगळ्या विचारामध्ये जाते आणि आपल्याला दुःख होत असते. गंध सुद्धा मनुष्याला दुःख निर्माण करत असतो, आणि त्यामुळे यामध्ये समता ठेवली पाहिजे. भगवंत असे म्हणतात, जर समता आपण ठेवत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सुख प्राप्त होत असते. जीभ, चव, चव सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. काही लोक म्हणतात की जास्त चवण्यावाला मनुष्य आहे, चांगलं चांगलं खायला पाहिजे, आहे की नाही? चांगलं चांगलं ही तृष्णा आहे, खाण्याची सुद्धा तृष्णा आहे, कारण आपण मनुष्य चांगलं चांगलं खातो. चांगलं चांगलं खाणे सुद्धा हे दुःखकारक आहे. जसं राजा प्रसेनजीत एकदा भगवंताच्या समोर बसतो, राजे लोक समोर बसायचे, प्रतिष्ठित लोक समोर बसायचे भगवंताच्या काळामध्ये. राजे लोक एका बाजूला बसायचे, श्रेष्ठी लोक एका बाजूला बसायचे, आणि सर्वसामान्य लोक असे बसत असत. भगवंताची देशना चालू असताना राजा डुलक्या मारतो, भगवंताच्या समोर बसले आणि डुलक्या मारत होते, कारण तो जरा राजाला प्रसिद्धाला खाणं जास्त आवडत असे, तो जास्त खात असे, आणि तो विचार करतो की आता भगवंताची देशना ऐकासाठी आपण जात आहोत, तर जेवण करून गेलं पाहिजे, कारण सांगता येत नाही भगवंत किती वेळ धम्मदेशना देतील, आहे की नाही? भूक लागली तर मग मनातून उठता येत नाही, कारण धम्मदेशनाचा नियम आहे, एकदा जर बसलं तर पूर्ण होईपर्यंत आपण जाऊ नये. का जाऊ नये? धम्मदेशनेहून आपण उठून का जाऊ नये? कारण लाभ तर होतच नाही त्याला, पण जो विषय आहे तो विषय आपला अर्धवट राहून जातो, तो विषय आपला परिपूर्ण समजत नाही, आणि त्यामुळे धम्मदेशनेमधून आपण उठून नाही गेलं पाहिजे. तो नियम आहे, नियम असतो, मग त्याला असं उठता येत नाही, आणि मग तो पोटभर जेवतो. आता पोटभर जेवलं तर मग प्रमाद उत्पन्न होतो, आळस उत्पन्न होतो. काय काय लोक बघा अशी म्हणजे भिंतीला टेकून बसतात, भिंतीला टेकून बरोबर मग स्वर्गामध्ये निघून जातात, का सोनेगावला निघून जातात काही लोक. तो सुद्धा डुलकीत होता. असा डुलकीत असताना भगवंत असे म्हणतात की राजन, त्याच्या बाजूला सेवक असतो, त्याचं नाव सुदर्शन असते. भगवंत म्हणतात की अरे सुदर्शन, तू कोण आहेस, तू कोण आहे? तर तो म्हणतो, भगवान मी राजाचा अंगरक्षक आहे, राजाचा मी अंगरक्षक आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये राजांच्या जे सोबत लोक असतात ते विद्वान असतात, ज्ञानी असतात. तर भगवंत असे म्हणतात की अरे तू कशाचा अंगरक्षक आहे? जे अंग इथं डुलक्या घेत आहे त्या अंगाची तू काय सुरक्षा करणार आहे की नाही? हे अंग तर इथं डुलक्या घेत आहे. म्हणजे कारण राजा जर प्रमादी असेल तर तो शत्रूशी काय लढणार आहे? त्याला स्वतःचं शरीर जर सांभाळता येत नाही आहे, तो शत्रूसोबत काय लढणार आहे? तेव्हा सुदर्शन, भगवंताची टेक्निकल फार वेगळी होती बघा. राजाला भगवंत काहीच नाही बोलले. का बोलले नाही? राजा प्रतिष्ठित आहे. जर राजाला बोललं तर लोक असं म्हणतील, अरे काय राजा, म्हणजे राजाला लोक दोष देतील. भगवंताची सांगण्याची पद्धत मात्र वेगळी होती. भगवंत राजाला सांगत नाहीत, सुदर्शनला म्हणतात की काय सुदर्शन, ज्या शरीराची तुला सुरक्षा करण्यासाठी राजाने एवढे पैसे दिले, त्या शरीर जर असं होत असेल तर काय सुरक्षा तू करणार आहे? आणि म्हणून भगवंत त्याला एक गाथा शिकवतात. तो म्हणतात की रोज राजा जेव्हा भोजन करायला बसला की लगेच म्हणायचं, भगवंत असे म्हणाले, मी असं नाही म्हणाले, मी म्हणत मग शिरछेद होऊ शकते, आहे की नाही? म्हणजे भगवंत असे म्हणाले की मात्रा, भोजनाची मात्रा जाणावी, आपल्या शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढं आपण भोजन करावं, अति भोजन करू नये. अति भोजन करणे हे आपल्या प्रमादाचं लक्षण आहे. अशी गाथा म्हटल्याबरोबर राजा प्रसिद्ध लय राग यायचा, तो रागिष्ट असे. पण भगवंत असे म्हणाले म्हटलं का मग ते शांत होत असे. हळूहळू भगवंत असे म्हणाले की मग ते घास कमी करायचा. हळूहळू 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 रोज तो गाथा म्हणायचा. राजा भोजनाला बसला का याची गाथा सुरू, भोजन मात्रा जाणावी, जास्त भोजन करू नये, जास्त भोजन केले की प्रमाद उत्पन्न होतो, आळस उत्पन्न होतो, शरीर स्थूल बनते, भगवंत असे म्हणाले, असं म्हणायचं. आणि तो राजा ऐकत असे. सुरुवातीला त्याला राग आला,
पण भगवंत म्हणाल्यामुळे काही म्हणता येत नाही. मग हळूहळू त्याने भोजन कमी केलं, त्याचं शरीर एकदम स्थूल झालं, एकदम कमी शरीर झालं आणि तो भगवंताकडे जातो. तो म्हणतो, भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवान किती खरंच तुम्ही कल्याण मित्र आहात. भगवान फक्त केवळ मनाचं संतुलन राखत नाहीत तर शरीराचं सुद्धा संतुलन राखतात. भगवान साधुवाद आहे, भगवान आता माझं आरोग्य खूप चांगलं आहे. म्हणजे मनुष्याची जे जिभेचे चोचले असतात ते सुद्धा जर जास्त अधिक असतील तर मनुष्याला दुःखाकडे घेऊन जातात. आता बघा, जास्तीत जास्त लोक सकाळी जर तुम्ही फिरायला गेले, कशासाठी जातात? फिरण्यासाठी, कमी करण्यासाठी. शरीर जे वाहलेलं आहे त्या वाहलेल्या शरीराला कमी करण्यासाठी लोक लाखो रुपये जिम मध्ये खर्च करतात, लाखो रुपये जिम मध्ये खर्च करतात, फिरायला जातात. मग शुगर वाढते, मग बीपी वाढते, अनेक प्रकारचा त्रास होतो. त्यामुळे शरीर संपत्ती फार मोठी आहे. आरोग्य परमा लाभा भगवंतांनी असं म्हटलंय, हेल्थ इज वेल्थ असं म्हटलंय. म्हणजे आरोग्यासारखी संपत्ती या संसारामध्ये दुसरी कोणतीच नाही आहे. ज्याला भौतिक संपत्ती आपण म्हणतो ती तर आवश्यक आहेच आहे, परंतु आरोग्य संपत्ती ही फार मोठी आहे आणि त्यामुळे आरोग्य संपत्तीला आपण जोपासलं पाहिजे. आणि त्यामुळे भोजनाची मात्रा आपण जाणली पाहिजे, जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपण खाल्लं पाहिजे. आणि त्यामुळे काय होतं की आपलं शरीर हे संतुलित राहते. भगवंताने भिक्षूंना म्हणजे जसं की हे चव आहे हे सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. खारट भाजी झाली असेल, तिखट झाली असेल, तुरट झाली असेल तर दुःख होते आपल्याला. आपण आपल्या घरच्यांना अपशब्द बोलतो, वाईट बोलतो, कारण ते चांगलं नसल्यामुळे. भगवंताने ही भानगडच ठेवली नाही भिक्षूंसाठी. भगवंतासमोर भिक्षूंनो तुम्ही पात्रामध्ये भोजन केलं पाहिजे, सगळंच टाकून द्या एकत्र. आता काल मी एका ठिकाणी भोजनाला गेलो, वर्षावासामध्ये माझं अधिष्ठान असते किंवा किमान 3 महिने, कारण नियरवी आम्ही फिरत असतो, धावपळ असते खूप, तर होत नाही. मग किमान वर्षावासामध्ये असं अधिष्ठान असते किमान पात्रामध्ये आपण भोजन ग्रहण केलं पाहिजे. आता काल मी ज्यांच्या घरी गेलो भोजनाला, आजही ताईकडे आपले बिराडी परिवाराकडे भोजन गेलं, तर ते त्यांना मला टाकायच्यामध्ये याच्यात टाका भाजी टाका, त्याच्यात वरण टाका, भात टाका. ते असे पाहिले होते माझ्याकडे टाका म्हणल्यानंतर, कारण त्यांना असं वाटलं म्हणजे असे कसे म्हणजे सर्व टाकत आहेत. टाकलं आणि मी त्याला पुन्हा असं मिक्स करून घेतलं आणि ते खाल्लं. मग भेंडीची चव काय होती माहीत नाही, आहे की नाही, वांग्याची चव होती काही माहीत नाही, वरणाची चव माहीत नाही, भाताची चव माहीत नाही आणि भाकरीची चव सुद्धा माहीत नाही. पण त्याची जी चव असते ती जगातली मात्र कुठलीच चव नसते, कुठल्याच पदार्थाला ती चव नसते, आहे की नाही. भगवंत जेव्हा पहिल्यांदा भिक्षाटन करतात राजगृहामध्ये, तेव्हा भगवंत असे म्हणतात, माझ्या जीवनामधलं पहिलं हे स्वादिष्ट भोजन आहे, कारण असं भोजन मी कधीही केलेलं नाही आहे. कारण त्याची चव मात्र भिन्न असते, सगळ्यापेक्षा वेगळी असते. आणि त्यासाठीच भगवंतांनी सांगितलं की भिक्षापात्रामध्ये भोजन केलं पाहिजे, की तुम्हाला असं वाटतच नाही पाहिजे की उपासकाने भाजी खाट केली, आहे की उपासकाने भाजी तिखट केली, आहे की उपासकाची भाजी आंबट असली पाहिजे. म्हणजे असा मनामध्ये भाव उत्पन्न झाला नाही पाहिजे, कारण तसा भाव जर उत्पन्न झाला तर उपासकांना दुःख होते, आपल्या तृष्णा वाढतात, ऐक ना. त्यामुळे पात्रामध्ये भोजन करण्याचा उद्देशच तो आहे की त्याची चव तुम्हाला बिलकुल कळाली नाही पाहिजे, कारण ते सुद्धा दुःखाचं कारण आहे. तिखट भाजी झाली तर आपल्याला दुःख होते, आंबट झाली, खारट झाली, तुरट झाली, चांगली नाही झाली तर आपल्याला दुःख होते, कारण ते सुद्धा जिभेचे चोचले आहे, त्यामुळे सुद्धा दुःख उत्पन्न होत असते. त्याला सुद्धा आपण योग्य प्रकारे संतुलन त्यावरती ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यानंतर स्पर्श इंद्रिय, आपल्या शरीराला स्पर्श झाला, सुखद स्पर्श झाला, दुःखद स्पर्श झाला, असुखद झाला, अदुःखद झाला, तरी सुद्धा आपल्याला दुःख होते. आणि त्यामुळे साधना करताना बघा शिकवलं जातं आपल्याला, सुखद स्पर्श असेल तर त्या सुखद स्पर्शाला तुम्ही जाणा, समजून घ्या. अदुःखद असेल तर अदुःखदला तुम्ही जाणा, समजून घ्या. सुखद असेल, अदुःखद असेल तर त्याला तुम्ही जाणा, समजून घ्या. आणि त्यामध्ये सुद्धा समता भाव ठेवा. जर समता भाव जर तुम्ही ठेवला तर त्या ठिकाणी त्याद्वारा उत्पन्न होणारा जो विकार आहे तर त्या विकाराला आपण जाणत नाही, समजून घेतो, जाणतो, आणि त्यामुळे उत्पन्न होणारं दुःख काय आपल्याला होत नाही. त्यामुळे स्पर्श इंद्रियाला सुद्धा समजून घेतलं पाहिजे आपण, स्पर्श इंद्रियाला सुद्धा आपण जाणलं पाहिजे, कारण स्पर्श हा सुद्धा दुःखाचं कारण आहे, भगवंत असे म्हणतात. आणि या सर्वांवरती कंट्रोल ठेवणारा जर हेड कोण असेल तर ते म्हणजे मनोइंद्रिय आहे. कारण सर्व काही मनामध्ये, हे चांगलं काय वाईट काय हे सगळं कोण सांगते तर मन सांगते. या मनाला सुद्धा संयमित ठेवलं पाहिजे. या 5 इंद्रियाच्या द्वारा मनामध्ये जेव्हा जेव्हा आपण भाव उत्पन्न करतो, मनामध्ये जेव्हा जेव्हा तृष्णा उत्पन्न करतो, तर त्या तृष्णेच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख उत्पन्न होत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की हे आपले शत्रू आहे. हे जे 6 आयतन आहे, या 6 आयतना जर व्यवस्थित तुम्ही सांभाळलं, समजून घेतलं तर ठीक आहे, नाहीतर त्यापासून तुम्हाला केवळ दुःख आणि दुःख उत्पन्न होते. आणि त्यालाच भगवंताने
काम असं म्हटलं आहे, म्हणजे तृष्णा म्हटलं आहे. या तृष्णेला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. जर अशा प्रकारे उपोषण आपण जे करत असतो, शीलचे पालन करत असतो, तर त्यामागचा तोच उद्देश आहे की आपलं जीवन चांगल्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की क्रोध, दुसरा शत्रू कोण आहे आपला? क्रोध आहे. क्रोध मनुष्याच्या जीवनामध्ये क्रोधाला सांभाळलं पाहिजे, क्रोधाला समजून घेतलं पाहिजे. काही काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टीवरती मनुष्याला क्रोध येतो, लगेच तो रागावतो मनुष्य, कारण त्यामुळे रागामुळे मनुष्य भगवंत सांगतात की त्याची खूप मोठी हानी होत असते, फार मोठी हानी होते मनुष्याच्या जीवनामध्ये. जर हानी मनुष्याची होत असेल तर रागामुळे होत असते. रागामुळे नाते तुटतात, रागामुळे आपले संबंध तुटतात, रागामुळे मनुष्याचे जे काही अकुशल कर्म आहे तर ते अकुशल कर्म सुद्धा होत असतात. त्यामुळे रागाला पूर्णपणे आपण नष्ट केलं पाहिजे, कारण हे पूर्वकर्माचे संस्कार असतात आपले. राग जो आपल्या चित्तामध्ये येतो, कारण सर्वाला काय सारखा राग येतो का? नाही आहे. काही काही लोक एवढे चांगले असतात की राग कशाला म्हणतात ते सुद्धा त्यांना माहीत नसतं. अत्यंत प्रेमळ असतात, अत्यंत चांगल्या प्रकारचे असतात, राग भाव त्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न होत नाही. परंतु काही काही लोक शीघ्रकोपी असतात, एका क्षणामध्ये त्यांच्या चित्तामध्ये तशा प्रकारचा राग उत्पन्न होत असतो. मग रागिष्ट मनुष्य, ज्यांच्या चित्तामध्ये राग आला, रागिष्ट मनुष्यांचं एक विशेष लक्षण असते, रागिष्ट मनुष्य दिसायला फार सुंदर असतो, नाही का? राग आल्यानंतर मनुष्य सुंदर दिसतो का? सुंदर असणारा मनुष्य विद्रूप दिसतो, आहे की नाही? म्हणजे मग लोक असं म्हणतात, बाबा बाबा काय चेहरा आहे बघा, रागामध्ये एवढा सुंदर चेहरा, रागाने कसा लाले बुंद झाला असं म्हणतात, बरं का? राग येतो. भगवंत असे म्हणतात की राग ज्यांच्या चित्तामध्ये असते, आपल्या जीवनातील सर्वात मोठं सौंदर्याची हानी जर कोणती गोष्ट करत असेल तर ते म्हणजे राग करत असते. आपलं जे ज्या ज्या मनुष्याला सौंदर्य, कधी कधी बघा मनुष्याचा चेहरा अत्यंत विद्रूप असतो. जसं बौद्ध साहित्यामध्ये उदाहरण आहे बघा रोहिणीचं. अनिरुद्धांची बहीण रोहिणी असते, ती अत्यंत सुंदर असते, खूप सुंदर असते. असं म्हटलं की लावण्यवती ती असते, परंतु तिला क्रोध एवढा असतो, तिचे पूर्वकर्म असतात त्या क्रोधाच्या द्वारा, तर तिच्या हळूहळू हळूहळू जे तिचं सौंदर्य असते ते पूर्णपणे नष्ट होते आणि शरीर तिचं पूर्णपणे असं विद्रूप होते. आणि विद्रूप झाल्यामुळे मग ते दुःखी असते, कष्टी असते, साहजिकच आहे. मनुष्याचं शरीर विद्रूप झाल्यानंतर तो कशाला समोर येईल? आणि ती आपल्या दालनामध्ये असते. अनिरुद्ध भन्ते त्या परिसरामध्ये जेव्हा जातात तर ते आपल्या बहिणीकडे जातात, सर्व लोक त्यांना वंदन करतात, रोहिणी मात्र त्यांना काही वंदन करण्यासाठी येत नाही. मग ते विचारतात की रोहिणी कुठे आहे, कारण त्याची अत्यंत लाडकी बहीण असते. तर ते म्हणतात की रोहिणी बिमार आहे, तिची तब्येत बरोबर नाही आहे. मग काय झालंय, तर तिला चर्मरोग झाला आहे, म्हणजे चर्मरोग झाला आहे असं म्हटलं आहे. तरी सुद्धा अनिरुद्ध भन्ते म्हणतात की बोलून घ्या तिला. तिला ते बोलवलं जातं आणि म्हणतात की रोहिणी, तू जे हे कर्म केलं, म्हणजे तुझा चेहरा अशा प्रकारे झाला, जो विद्रूप झाला आहे, तुला कशामुळे झाला माहीत आहे का? तू काही पुण्यकर्म करत नाही का? तू काही कुशल कर्म करत नाही का? तर ती म्हणते, म्हणते मी काय कर्म करणार आहे? कोणते कर्म करणार आहे? कुशल कर्म, पुण्यकर्म? तर तिला तिचं पूर्वकर्म सांगतात. अनिरुद्ध म्हणते की कशामुळे हे तुझं असं प्रकारचं विद्रुपीकरण झालं? तर भगवंत असे म्हणतात की तू, म्हणजे राज म्हणते अनिरुद्ध तिला सांगतात पूर्वकर्म. त्या ठिकाणी भगवंत सांगताना असं म्हणतात की पूर्वजन्मामध्ये मनुष्याच्या चित्तामध्ये कधी कधी एवढा राग असतो, एवढ्या रागाने मनुष्य असा ग्रस्त असतो. ती राणी असते एका राजाची, अत्यंत क्रोधी असते, अत्यंत क्रोधी. आणि पूर्वीच्या काळामध्ये अनेक राजांना राण्या सुद्धा असायच्या किंवा सहेली त्या ठिकाणी त्यांच्याकडे येणं जाणं असायचं. तर तिची एक अत्यंत सुंदर एक सहेली असं म्हटलं आहे की तिच्याकडे येत असते. दुसऱ्या सुद्धा अन्य तिच्या त्या राजाच्या राण्या असतात. तर एवढी क्रोधी असते, भयानक तिच्या चित्तामध्ये क्रोध असतो आणि क्रोधाच्या द्वारा ती अशा प्रकारचं कर्म करते. जसं मनुष्याच्या चित्तामध्ये एखादं वैरत्व पूर्ण करण्यासाठी मनुष्य कोणत्याही प्रकारच्या थराला जाऊ शकतो. तर असं म्हटलंय की तिला सबक शिकवण्यासाठी, कधी कधी म्हणतो आपण यांना जरा सबक शिकवला पाहिजे, धडा शिकवला पाहिजे. आणि ते सबक शिकवण्यासाठी एक बघा काचकुरी नावाचा एक प्रकार असतो. जर तुम्ही कधी अनुभवलं असेल, म्हटलं असेल, तर तो अत्यंत डेंजर असतो. जर त्याचा स्पर्श म्हणजे शरीराला जरी झाला समजून घ्या त्याचा, तर शरीर म्हणजे अत्यंत त्याचा त्रास होतो, खास ते शरीर पूर्ण. आणि एवढं शरीर खाजलं जातं की पूर्ण चमडी सुद्धा निघून जाते, एवढं ते अत्यंत भयानक असते. तर हिचा आपला बदला घेण्यासाठी हिच्या चित्तामध्ये तो क्रोधभाव उत्पन्न होतो आणि आपल्या सेविकेच्या द्वारा
ती काचकुरी ती आणत असते आणि जी स्त्री असते त्या स्त्रीच्या कपड्याला ती लावते, म्हणजे तिच्या दालनामध्ये जी स्त्री असते आणि तिच्या बेडवर सुद्धा त्या ठिकाणी ते टाकून देते. जेव्हा ती अंघोळ करते, फ्रेश होते आणि ते कपडे घालण्यासाठी जाते तर संपूर्ण शरीराला तिच्या ते लागत असते. ती अत्यंत किंकाळते, तिला खूप म्हणजे त्रास होतो. पुन्हा ती बेडवरती लोळण्यासाठी जाते, बेडवरती ऑलरेडी तिने टाकलेलं असतं, आणखी अधिक तिला त्रास होतो. अनिरुद्ध भंते म्हणतात की रोहिणी, हे जे तू अकुशल कर्म केला, हे जे वाईट कर्म केला आहे, दुसऱ्याला शारीरिक तू त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे, त्या पूर्वकर्माच्या बलाने आज तुझं एवढं चांगलं सौंदर्य असून सुद्धा अशा प्रकारे विद्रूप तुझं शरीर म्हणजे झालेलं आहे. तुझं कुशल कर्म कर, पुण्यकर्म कर. ते म्हणते मी काय करू? तिचे सर्व प्रकारचे जे दागिने असतात ती विकते आणि सुंदर अशा विहाराची निर्मिती करत असते. आणि त्यानंतर असं म्हटलं की हळूहळू तिचं ते त्या कुशलकर्माच्या पुण्यकर्माच्या बलाने पूर्णपणे ते दुःख जे काय वर्ण असतात ते पूर्णपणे नष्ट होतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य की मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याला जे सौंदर्याचा लाभ होत असतो, सुंदरता जी आपल्याला प्राप्त होत असते, तर आपल्यामध्ये असणाऱ्या मैत्री भावनेमुळे. आपल्यामध्ये जर क्रोध असेल, त्या क्रोधाच्या द्वारा आपण जर क्रोध करत असेल, रागराग करत असेल, तिरस्काराची भावना करत असेल, तर आपलं चित्त हे विक्षिप्त होत असते, अकुशल विचारामध्ये जाते आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. त्यामुळे वर्तमान काळामध्ये सुद्धा आपल्याला दुःख प्राप्त होत असते आणि मृत्यूच्या पश्चात सुद्धा आपल्याला दुःख प्राप्त होत असते. त्यामुळे क्रोधाला सांभाळलं पाहिजे, क्रोधाला आपण सांभाळलं पाहिजे, कारण क्रोधाने क्रोधाला जिंकता येत नाही. भगवंत असे म्हणतात की क्रोधाने क्रोधाला आपण जिंकू शकत नाही, वैरत्वाला वैरत्वाने आपण जिंकू शकत नाही. नाही वेरे न वेरानी समंतिधं कुदाचनं अवेरेनच संमती यस धमो सनंतन. वैराने वैर, क्रोधाने क्रोध कधी जिंकता येत नाही, तर त्याला मैत्री भावनेने आपण जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मैत्री भाव आपण आपल्या चित्तामध्ये निर्माण केला पाहिजे आणि त्यामुळे क्रोध सुद्धा हा दुसऱ्या प्रकारचा आपला शत्रू आहे. त्यानंतर लोभ आहे, लोभ सुद्धा हा तिसऱ्या प्रकारचा शत्रू आहे. कालच तुम्हाला मी लोभाच्या संदर्भामध्ये उदाहरण दिलं, कारण लोभी मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधी कुशल कर्म करू शकत नाही, कधी पुण्यकर्म करू शकत नाही, चांगले कर्म करू शकत नाही. आणि त्यामुळे लोभाला कमी करण्यासाठी, लोभाला जर कमी करायचं असेल तर त्यागाची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही त्याग करणार नाही तोपर्यंत लोभ तुमचा कमी होणार नाही. भगवंत असे म्हणतात की ज्या मनुष्याला सुखाची अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे, कारण त्याग करणे हा सर्वसामान्य व्यक्तींचा भाग नाही आहे. त्याग करणे का साधी गोष्ट आहे का? सोपी गोष्ट आहे का? त्यागासारखी कठीण गोष्ट या संसारामध्ये कोणती नाही आहे. भगवंत असे म्हणतात की कुशल कर्म करण्यासाठी आपण त्याग करावा लागतो, पुण्यकर्म करण्यासाठी आपण त्याग करावा लागतो. कारण जोपर्यंत तुम्ही त्याग करणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख प्राप्त होऊ शकत नाही. मग त्याग म्हणजे काय? त्याग म्हणजे दान. त्याग म्हणजे काय? दान. मग दान म्हणजे केवळ पैसे दान नव्हे, आपण वेळेचं दान देऊ शकतो, आपण श्रमदान करू शकतो, आपण जे जे काही देण्यासारखं असते, म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता आपण जे काय देत असतो त्याला दान असं म्हटलं आहे. तुम्ही दोन प्रेमाचे शब्द जरी चांगले दिले तर ते सुद्धा दानच होऊ शकते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये मनुष्याने देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, देणं राहिलं पाहिजे. आपण कधी जुने लोक म्हणतात बघा, या हाताने दिलेलं त्या हाताला कळालं नाही पाहिजे, त्याला दान म्हटलं म्हणजे गुप्ततेनं दान दिलं पाहिजे. मनुष्याचं जे चित्त आहे तर त्या चित्तामध्ये हा दानाचा भाव उत्पन्न होणे अत्यंत कठीण गोष्ट आहे. का कठीण गोष्ट आहे? कारण दान हा बोधिसत्वाचा सद्गुण आहे, दान हा बुद्धत्वाचा अंकुर आहे. म्हणजे एका बोधिसत्वाला बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्यासाठी दान कारणीभूत ठरत असते. कारण भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो दान द्या, दान द्या असं मी सांगतोय, तुम्ही असं नका समजू की मी केवळ तुम्हाला दान सांगत आहे. भिक्षूंनो, उपासकांनो, मी जेवढं दान केलं या संसारामध्ये, मी जेवढं दान केलं तेवढं कोणी दान केलं नसेल. मी असंख्य वेळा माझं शरीर सुद्धा दान केलं, मी असंख्य वेळा माझे डोळे दान केले, मी असंख्य वेळा माझ्या शरीराचं दान केलं, मी असंख्य वेळा धनसंपत्ती दान केली. या संसारामध्ये मी असंख्य वेळा माझं संपूर्ण धनसंपत्ती दान केली आहे. कारण त्या दानाच्या द्वारा आज माझी पारमी ही पुष्ट झालेली आहे. त्यामुळे दान कर्म करणे हा बोधिसत्वाचा सद्गुण आहे, बुद्धत्वाचं ते अंकुर आहे. आणि प्रत्येक मनुष्याच्या चित्तामध्ये बुद्धत्वाचा अंकुर असतो. त्या अंकुराला
आपण विकसित केलं पाहिजे, त्या अंकुराला आपण प्रवाहित केलं पाहिजे, त्याला वाढवलं पाहिजे आणि ते दान देत असताना कुशल चित्ताने आपण दिलं पाहिजे, चांगल्या चित्ताने आपण दिलं पाहिजे आणि कोणाला द्यावं हे सुद्धा कळायला पाहिजे. दान कोणाला द्यावं हे सुद्धा कळायला पाहिजे आणि घेणाऱ्याला सुद्धा कळायला पाहिजे. विशेष म्हणजे दान भगवंत असे म्हणतात, देणाऱ्याला तर कळायला पाहिजे, परंतु घेणाऱ्याला सुद्धा दान कळायला पाहिजे हे दान मला कशासाठी दिला गेला आहे. कारण भगवंत असे म्हणतात, बाबासाहेब सुद्धा असं म्हणतात की समाजाने जो आपल्याला पैसा दिलेला असतो तो समाजाने दिलेला पैसा योग्य वेळी योग्य कामी जर आपण लावला नाही तर त्याच्यासारखं पापकर्म दुसरं कोणतंच नाही आहे. भगवंत मिलिंद प्रश्नामध्ये सांगताना असं म्हणतात की ज्याप्रमाणे तप्त गोळा, तप्त लाव्हा रस म्हणजे ज्याप्रमाणे मुखामध्ये टाकल्यानंतर जेवढ्या वेदना होतील त्याच्यापेक्षा अधिक पटीने वेदना समाजाने दिलेला पैसा जर त्याचा आपण सदुपयोग करत नसेल, तो पैसा जर आपण योग्य ठिकाणी लावत नसेल तर त्याचं दुःख आपल्याला होत असते. कारण भगवंत असे म्हणतात, मी राष्ट्राचं फुकट पिंड कधी खाल्लं नाही. भगवंत काय म्हणतात, मी या राष्ट्राचं फुकट पिंड कधी खाल्लं नाही, म्हणजे मी फुकट कधी भोजन नाही खाल्लं. मी जेव्हा भोजन करतो तर लोकांच्या मंगलाची मी कामना करतो, लोकांना आशीर्वाद देतो, लोकांना मंगलवत त्या ठिकाणी देतो आणि त्यामुळे दानाचा सदुपयोग सुद्धा आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे. कारण दानाचा दुरुपयोग जर झाला तर आपल्या जीवनामध्ये अनंत दुःख होत असते. साधी गोष्ट आहे ना, म्हणजे एखाद्या लहान लेकराला जर आपल्या मुलाला जर समजून घ्या, मुलाने जर तुम्हाला 10 रुपये मागितले तर तुम्ही त्याला 10 वेळा विचारता की 10 रुपये तुला कशासाठी पाहिजे, आहे की नाही? का विचारतो आपण? कारण त्याचा उपयोग चांगला झाला पाहिजे. मग आपल्याला एवढं मोठं दान दिलं जातं तर त्याचा सदुपयोग सुद्धा केला पाहिजे. जसं आज बघा, आम्ही औरंगाबादला, आई सुद्धा आमच्याकडे आल्या, सोडकर परिवार आले. म्हणजे जिथे मी राहतो आता सध्याच्या घडीला, मी 2009 ते 9-10ला तिथे आलो, तेव्हापासून आजतागत म्हणजे आमचा जो संपूर्ण मयूर पार्कचा एरिया आहे त्या मयूर पार्कच्या श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनी 35 ते 40 लाख रुपये माझ्या नगरातून, म्हणजे तिथे मयूर पार्क एरिया आहे त्या नगरातून 35 ते 40 लाख रुपये लोकांनी दान दिला आहे. आता जर तुम्ही तिथे काम जर बघत असाल तर अत्यंत विशाल असं काम आहे. सुंदर असं बुद्धरूप आहे, सुंदर असं विहार आहे, सुंदर असं भिक्खू निवास आहे आणि आता म्हणजे समाज कार्य आपल्या दानातून झालं पाहिजे यासाठी 1800 स्क्वेअर फूटमध्ये आम्ही लायब्ररी सुद्धा म्हणजे निर्माण केली. आता येताना कलरचं काम चालू होतं, म्हणजे 99% काम झालेलं आहे. आता लगेच 1-1.5 महिन्यामध्ये पुन्हा चेअर्स आणि टेबल्स वगैरे लावले जातील आणि त्या अभ्यासिका मुलांसाठी फ्री ऑफ चार्ज. मी फ्री ऑफ चार्ज असं माझी संकल्पना होते, पण लोक असं म्हणले की म्हणजे फुकटचं काय लोकांना पचत नाही. फुकटचं काय लोकांना पचत नाही, आपण जास्त घेऊ नये. लोकांना 1000 रुपये तिकडे आहे फी, 500 रुपये आहे, तर किमान आपण काहीतरी माफक अशी म्हणजे फी ठेवली पाहिजे. तर मी त्यांना असं म्हटलं की जास्त, कारण मी नेहमीच बोलतो, म्हटलं फ्री ऑफ चार्ज आहे, फ्री ऑफ चार्ज आहे. लोक म्हणतील म्हणते जे फ्री ऑफ चार्ज आहे, फ्री ऑफ चार्ज आहे आणि फीज लावली, तर म्हटलं जास्त काय होणार नाही. किमान आपण फक्त 100 रुपये महिना त्या मुलांकडून घेऊ, म्हणजे मेंटेनन्स त्यात जे काही मेंटेनन्स असेल तर ते केवळ ते मेंटेनन्स त्या ठिकाणी निघलं पाहिजे. जे काही साफसफाई करणार असतील त्यांना आपण ते पैसे दिले पाहिजे. तर अशा पद्धतीने मला सांगायचं तात्पर्य हे आहे की आपल्याला जे काही दिलं जातं तर त्याचा योग्य प्रकारे सदुपयोग केला पाहिजे. बघा ते 15 दिवसापूर्वी आपण इथे आलो, 15 दिवसापूर्वी आलो, काय होतं 15 दिवसापूर्वी? बघा, पटापट लोकांनी दान पुण्य दिलं, एवढं मोठं चांगलं लगेच सुंदर विहार निर्माण झालं, संस्कार सुद्धा सुरू झाला, आणखी सुद्धा आपलं काम होत आहे, दान देणं सुरू आहे. म्हणजे जिथे चांगलं काम होते, जिथे प्रामाणिकपणे काम होते, जिथे समाजाच्या उपयोगाचं काम होते, तर तिथे लोक सुद्धा सरळ हाताने दान सुद्धा करतात. आणि त्यामुळे मग आपली सुद्धा ती जबाबदारी आहे की आपण सुद्धा दानाचा सदुपयोग केला पाहिजे. अत्यंत सुंदर असं हे बुद्धरूप म्हणजे विहार निर्माण झालं. हळूहळू जे काय राहिलेल्या गोष्टी आहे त्या सुद्धा या 3 महिन्यामध्ये आपल्या डेव्हलपमेंट होणार आहे. त्यामुळे दान पुण्य हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जर अशा प्रकारचं दान पुण्य आपण केलं तर नक्कीच आपल्या मनामध्ये असणारा जो लोभ आहे, कारण लोभाला जर मारायचं असेल तर दान करावं लागतं. दान पुण्य हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा तिसरा शत्रू आपल्या जीवनातला आहे. त्यानंतर राग सुद्धा, क्रोध, राग सुद्धा हा शत्रू आहे. राग आपण कधी करू नये. भगवंत असे म्हणतात की काही लोकांना एवढा राग येतो, एवढा क्रोध येतो की त्या मनुष्याच्या चित्तामध्ये म्हणजे तो विक्षिप्तपणे तशा प्रकारचं आचरण करतो रागाच्या द्वारा. कारण रागाला भगवंताने अग्नी असं म्हटलं आहे, द्वेषाला अग्नी असं म्हटलं आहे, मोहाला अग्नी असं म्हटलं आहे. राग अग्नीचा स्वभाव काय आहे? अग्नीचा स्वभाव स्वतः जळणे आणि नंतर जाळणे आहे.
म्हणजे रागात अग्नीचा स्वभाव आहे स्वतः जळणे आणि इतरांना जाळणे। अगदी तशाच प्रकारे ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये राग येत असतो तो लय प्रसन्न असतो का? नाही। ज्याला राग उत्पन्न झाला पहिले त्याला त्रास होतो, त्या मनुष्य चित्तामध्ये राग उत्पन्न झाला पहिले त्याला त्रास होतो आणि त्या त्रासाच्या द्वारा तो इतरांवरती त्याचा परिणाम देत असतो। त्यामुळे राग हा अग्नी आहे, अग्नी स्वतः जळते आणि इतरांना जाळते। अगदी आपल्या चित्तात राग उत्पन्न झाला तर स्वतः पहिले आपल्याला दुःख होते, आपण बेचैन असतो आणि नंतर मग त्याद्वारा आपण इतरांना सुद्धा दुःख देण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे रागाला पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे। मग रागाला नष्ट करण्याचं काय माध्यम आहे? तर रागाला नष्ट करण्याचं माध्यम आहे मंगल मैत्री। मैत्री भावना आपण केली पाहिजे, जो आपल्या हृदयामध्ये करुणा भाव आपण उत्पन्न केला पाहिजे, मैत्री भाव उत्पन्न केली पाहिजे, म्हणजे सर्वांच्या प्रती आपण मैत्रीची भावना केली पाहिजे। पण ही गोष्ट लई कठीण आहे, मैत्री करणे म्हणजे एवढी कठीण गोष्ट आहे। दुसऱ्याचं भलं हो असं म्हणणं म्हणजे लई मोठी गोष्ट आहे ना, आहे दुसऱ्याचं कल्याण हो, आहे का, दुसऱ्याचं भलं हो हे म्हणू शकतो, म्हणजे असं जीवच वळत नाही दुसऱ्याचं भलं हो म्हणण्यासाठी, कारण मैत्रीभाव आपल्यामध्ये नसतो। पण मैत्रीभाव केला पाहिजे। भगवंत असे म्हणतात आपल्या स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे। माझं स्वतःचं कल्याण हो, माझं स्वतःचं मंगल हो, माझ्या परिवाराचं मंगल हो, आहे की नाही, माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचं मंगल हो। अशा प्रकारे संपूर्ण या सृष्टीच्या प्रती मंगल मैत्रीची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे। कारण रागाला जर नष्ट करण्याचा उपाय जर कोणता असेल तर तो म्हणजे मंगल मैत्री आहे। भगवंतासोबत चुटकीशी डोळ्याचं पापण लावण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्या क्षणापुरते जरी आपण मैत्री केली तर असीम असं पुण्य प्राप्त होत असतं। पण मैत्री कधी राग नसेल, द्वेष नसेल, मोह नसेल, म्हणजे विकाररहित चित्ताने जर आपण मैत्री भावना केली तर त्याचा लाभ आपल्याला होत असतो। आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण सर्वांवर मैत्री करावी, मित्रावर मैत्री करावी, शत्रूवर मैत्री करावी, सर्वांवरती मैत्री भावना आपण केली पाहिजे। कारण मैत्रीने जग जिंकत आहेत, मैत्रीने जग जिंकता येते। भगवंताने जग कशावर जिंकलं? भगवंताने जग हे मैत्रीच्या बलाने संपूर्ण जग भगवंताने जिंकलं। आणि त्यामुळे मैत्रीमध्ये फार पॉवर आहे, मैत्री हे बल फार मोठा आहे। मित्रत्वाचे दोन शब्द तुम्ही बोला बघा, एखाद्या व्यक्तीला प्रेमाने तुम्ही दोन शब्द बोला लगेच त्याचं मन परिवर्तन होऊ शकते। कधी कधी असं म्हणते आज कसं काय याच्या मनामध्ये सुचलं एवढं चांगलं बोलायचं, जास्त जास्त म्हणजे आपले मित्र असते असं होते कधी कधी। मैत्री भाव आपण आपल्या चित्तामध्ये निर्माण केला पाहिजे, कारण रागाला नष्ट करण्यासाठी हे सर्वात मोठं माध्यम आहे। आणि त्यामुळे राग या शत्रूला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे। त्यानंतर मद, मद सुद्धा मदमस्त, काय काय लोक एकदम मदमस्त राहतात, खाऊन पिऊन मस्त, काही घेणं देणं नाही कोणाचं, आहे की नाही। मग लोक चालताना असं म्हणतात हत्तीसारखा झाला बा, खाऊन पिऊन लगे मदमस्त लगे, म्हणतो ना आपण व्यवहारामध्ये म्हणताना एकदम, कारण हत्तीचा स्वभाव काय आहे, हत्ती एकदम मदमस्त असतो, त्याला काही घेणं देणं नसते, कोण आलं काय कोण चाललं काय, तो आपल्या धुंदीमध्ये चालत असतो। ते काही काही लोक खाऊन पिऊन असं मदमस्त राहतात, काही घेणं देणं नाही कोणाचं, ना परिवाराशी घेणं देणं, ना समाजाशी घेणं देणं, ना कुशल कर्माशी, पुण्यकर्माशी, चांगल्या कर्माशी, आपलं खाणे पिणे झोपणे ड्युटी करणे, मी माझा परिवार, आहे की नाही, बाल्याची आई बाल्याचा पिता बस एवढं होतं समाज, बाकी काय घेणं देणं नाही कोण, आहे की नाही, आपलं आपलं पाहायचं। काय काय लोक असे असतात मदमस्त जीवन जगतात, पण शेवटी मात्र ते दुःखी असतात, कारण कोणी असतं त्यांच्यासोबत, त्यांच्यासोबत कोणी राहत नाही, मित्रत्वाची भावना नसते, कारण कधी कोणाच्या सोबत त्यांचा व्यवहार चांगला नसतो। तर हे सुद्धा दुःखाचं कारण आहे। एकाकी राहणे, एकल कोणी राहणे, आपल्या धुंदीमध्ये जीवन जगणे, भगवंत असे म्हणतात हे सुद्धा दुःखाचं कारण आहे। आणि त्यामुळे आपण समाजभिमुख राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, समाजभिमुख आपण राहिलं पाहिजे, आपण इतरांकडे गेलं पाहिजे, इतर आपल्याकडे आले पाहिजे, म्हणजे सामाजिक बांधिलकी आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। एक उदाहरण मला आठवलं, सांगत नाही, नाव सांगितलं मग लय वाईट भानगड निघतात, म्हणजे भंतेजी प्रवचनात बोलले बाबा आमचं असं, एका घरी एक आई मृत्यूला प्राप्त झाल्या, तर जेव्हा त्या मृत्यूला प्राप्त झाल्या तोपर्यंत आम्हाला माहित नव्हतं की बा हे आपले आहे, कारण मग जेव्हा समजलं लोकांनी सांगले की भंतेजी अशा अशा त्या आई म्हणजे वारलेले आहे, मी म्हटलं कोणाच्या, आपल्याच आहे म्हणे, ते म्हणलं आपल्याच आहे, कधीच तर माहित नाही, म्हटलं माहितच नाही आपल्याला की बा हे आपले आहे, म्हणजे ते मृत्यूला प्राप्त झाले तरी सुद्धा समाजाचे आहेत असं वाटत नाही। आणि बघा कोणीच नाही, म्हणजे दारासमोर त्यांच्या कोणीच नव्हतं,
मृत्यूला ते प्राप्त झाले, एक माणूस सुद्धा नाही आहे. शेवटी त्यांचे दूरचे जे नातेवाईक आले, शेजारी पाजारी, कोणी कोणी, कारण कोणीच कोणाच्या कामी नाही आलं तर कशाला कोण कोणाच्या कामी जाईल. मग तेव्हा माणसं आले आणि त्या लोक म्हणजे त्यांचा अंत्यविधी कधी झाला, त्याचा जलदान विधी कधी झाला, काही कोणाला माहीत नाही. का? कारण एकल कोंडी जीवन, कोणाशी काही घेणं नाही आहे. मदमस्तपणे आपलंच राहायचं, आपल्या धुंदीमध्ये जीवन जगायचं, तर हे सुद्धा नसलं पाहिजे. हे सुद्धा आपला शत्रू आहे. कारण आपल्याकडे धनसंपत्ती असल्यामुळे मदमस्त मनुष्य राहतो, आपल्याकडे पैसा अडका असल्यामुळे मदमस्त मनुष्य राहतो. तर या भावनेमध्ये आपण जीवन जगू नये, हे सुद्धा आपला शत्रू आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यानंतर 6वा शत्रू आहे मत्सर. मत्सर, आपण दुसऱ्याचा मत्सर कधी करू नये, जे तिरस्कार ज्याला आपण असं म्हणतो, तिरस्काराची भावना सुद्धा आपल्या मनामध्ये कधी आपण निर्माण नाही केली पाहिजे. मत्सर केल्यामुळे सुद्धा आपले स्वतःचे तर विकार वाढतातच वाढतात, परंतु त्याच्यामुळे इतरांना सुद्धा त्या ठिकाणी त्रास होत असतो. आणि त्यामुळे कधी आपल्या चित्तामध्ये मत्सराची भावना, तिरस्काराची भावना आपण निर्माण नाही केली पाहिजे. आपण सदा सर्व काळ दुसऱ्यांच्या प्रती चांगली भावना केली पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात, हे जीवन फार अल्प आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे, केव्हा कधी काय होईल सांगता येत नाही. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण चांगल्या प्रकारचा भाव आपल्या चित्तामध्ये निर्माण केला पाहिजे. जर आपण मत्सर करत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला दुःख होते आणि इतरांना सुद्धा त्या ठिकाणी दुःख होत असते. आणि त्यामुळे सारांश रूपाने भगवंत असे म्हणतात की मानवी मनामध्ये उत्पन्न होणारे हे 6 प्रकारचे शत्रू आहे. या 6 प्रकारच्या शत्रूच्या द्वारा आपल्याला दुःख उत्पन्न होते. कारण या शत्रूचं जर आपण संगोपन केलं, याचं लालन पालन केलं, याला जर वाढवलं तर सुख येणार आहे का? येणारच नाही आहे. तर त्यामुळे या शत्रूला जाणणे, समजून घेणे आणि याला कशा प्रकारे आपण नष्ट करू शकतो, याला कशा प्रकारे आपल्याला नष्ट करायचा आहे, याचा विचार विनिमय आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. याचा विचार विनिमय, याचं चिंतन मनन जर आपण आपल्या जीवनामध्ये करत असेल तर नक्कीच आपण दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करू शकतो. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपण अत्यंत शांत चित्ताने ही धम्मदेशना श्रवण केली. आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलमैत्री, मंगलमय भावना व्यक्त करतो आणि ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.